तुला सांग काय पाहिजे? आता बांगडे तळ काय दिले? बोंबील घेतले. नमस्कार, ज्योतिष सर्वांचे स्वागत आहे. आम्ही आज आलो चला तर बघूया मध्ये काय काय आहे ते. तर तुम्ही बघू शकता इकडे एकविरा माता आहे. आगरी कोळ्यांची पूर्ण संस्कृती इथे दाखवलेली आहे. छान छान अशा मूर्त्या आहेत. आता मी एकविरा मातेचं दर्शन घेत आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. बाजूला कोंबडा देखील आहे. इथे खंडोबा आहे. आगरी कोळी महिला पुरुष दोन्ही आहेत. मच्छीची टोपली घेतलेली आहे. इथे बाजूलाच बैलजोडी देखील आहे. आगरी कोळी महोत्सवमध्ये जी लोक येतात तिथे येऊन फोटो काढतात. फोटोशूटसाठी खूप छान असं हे आहे. आमचं देखील फोटोशूट चाललेलं आहे. आता मी तुम्हाला खाऊचे स्टॉल दाखवते. शोरमा आहे. शोरमा केवढ्याला? 70. आणि हे नूडल्स केवढ्याला? प्राइस क्या है? 80 रुपये. लॉलीपॉप 80 रुपये. फुल 120. हाफ 80. 150 টাকা. बोला मॅडम बोला. प्राइस सांगा ना मला. प्राइस सांगा. चिकन टिक्का, मलाई टिक्का, पहाड़ी टिक्का, चिकन क्रिस्पी, चिकन तंदूरी, ड्रमस्टिक, लॉलीपॉप, लेग पीस, मोमोज, पेरी पेरी मोमोज, वेज मोमोज, पनीर मोमोज,
तंदुरी ड्रमस्टिक लेग पीस 250 ला, मिक्स प्लॅटर तुम्ही घेऊ शकता. मिक्स प्लॅटर 250 ला. ताई काय तुमच्याकडे? मागच्या वेळेस पण मी तुमची शूटिंग केलेली. कोल्हापुरी तांबडा रस्सा आहे, हा. चिकन मसाला आहे, मटण आहे आणि कोंबडी वडे आहे. कोंबडी वडे कशी प्लेट? कोंबडी वड्याची 250 रुपये आहे. थाळी पूर्ण तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि मटणची 350 रुपये. ओके. काय काय येतं एका थाळीमध्ये? कोल्हापुरी तांबडा रस्सा येतो, पांढरा रस्सा येतो, मटण मसाला येतो, राईस आहे. काका नाही यावर्षी दिसत? नाही येतात काका. हो गावी तेच गेले मागच्या वेळेस शूट केलेलं मी तुमचं. कोलंबी थाली कशी ताई? कोलंबी थाली 250 रुपये. आणि मटण? मटन 300 रुपये थाली. चिकन? चिकन 250 वाला पण आहे, 300 वाली पण आहे थाली. खरडा चिकन, चिकन मसाला. काय काय सांगा ना मला. खरडा चिकन आहे, हा. मटन मसाला आहे, चिकन मसाला आहे, खेकडा मसाला आहे, झिंगा कोळंबी फ्राय आहे. खेकडा कसं? खेकडा 300 रुपयाला एक आहे, 350 रुपये थाली. आणि सुरमई 300 रुपये थाली आणि एक 400 रुपये थाली. थालीमध्ये काय? 2 भाकरी, राईस, रस्सा. आणि लॉलीपॉप? थाली पण 150 रुपये. 6 पीस. पापलेट थाली आहे 400 रुपये. 300. तुम्ही बघू शकता इथे नूडल्स आहेत, फ्राईड राईस आहे, चिकन थाळी आहे 200 रुपये. इथं प्राइजेस लिहिलेले आहेत त्यांनी. मांदेली फ्राय. कोकण मेजवानीचा स्टॉल आहे हा. काही बांगडे तळत आहेत, पापलेट पण आहे, सुरमई आहे, बोंबील आहे. इकडे किमती लिहिलेल्या आहेत. चिकन मसाला हा 150 रुपये. तुम्ही बघू शकता सर्व पदार्थ यावी लावलेले आहेत. छान असे टेम्पटिंग दिसत आहेत. जवळा आहे, थाली आहेत. इथे पण आहेत. काय पाहिजे तुला? सांग काय पाहिजे. साची काहीतरी खाणार आहे. साचीला काय पाहिजे? साचीला पाहिजे, लाजत आहे आता साची. साचीला पाहिजे मंचुरियन. ये घे ये. द्या आमच्या ना छोटीला मंचुरियन द्या. ही छोटी. आमचे तोबडे दाखवा. ताई तुमचं नाव? सिमरन दास. ह्या वर्षीच लावले का? आणि मागच्या वर्षी मी केलेलं, तुम्ही नव्हत्या. याच वर्षी लावले. आता पुढच्या स्टॉलवर जाऊया आपण. बघूया यांच्याकडे काय काय आहे. कोलंबी, चिकन, बांगडा फ्राय, सुरमई, खेकडा. मस्त असला खेकडा. आणि या ताई इथं कोलमाच्या वड्या आणि कोलंबी फ्राय करत आहे. ताई तुमचं नाव? कुठून आलात तुम्ही? सारसोळ. नेरूळ? मी पण नेरूळचीच आहे. दादा काय काय आहे? यांच्या वतीनं आयोजित तुमचा आमचा आगरी कोळी महोत्सव 2024 आणि या वर्षामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून मनस्वी स्वागत करतो आहे. खरं तर अनेक वर्ष आणि यांची किमती कशा? प्राइस अगदी आपल्या सगळ्यांच्या पसंतीला आलेला हा महोत्सव. ही सजावट आहे, ती सजावट अगदी आपल्या या आहेत आमच्या ताई. आमच्या नेरूळच्या ताई. ताई काय आहे? मोमोज दाखवा. चिकन आणि व्हेज. व्हेज कशी प्लेट? वेज साधे घेतले तर 50 लाख आहे आणि पनीरवाले. आणि चिकनचे
असं समजून प्रत्येक जण या ताईंच्या स्टॉलमध्ये आगरीकरांची देवता अर्थातच एकविरा मातेचं दर्शन होतं. पुढच्या स्टॉल मध्ये बघूया काय काय आहे ते. बघू शकता खूप सुंदर छान असा मेनू त्याच पद्धतीनं जपून ठेवलेलं आहे. त्या सगळ्या पाहिल्या की आगरीकोळी थालीचा रेट काय? थालीचा रेट काय? थालीचा रेट काय? आपले थाली 400 रुपये, सुरमई थाली 400 रुपये, चिकन थाली घेतली तर 350 रुपये, मटन थाली 400 रुपये, चिंबोरीची थाली घेतली 400 रुपये. 400 रुपये. पाण्याची बॉटल द्या. एक वेगळा कार्यक्रम या आगरीकोळी लोकांची संस्कृती दाखवण्याचा कार्यक्रम कार्यक्रमाचं आयोजन आहे. अगदी खाद्य संस्कृती असेल, खाद्य परंपरा असेल, आपल्या आगरीकोळी लोकांची आणि दादा बांगडे तळत आहे तिथे. संचालक हे पद असेल, त्याचप्रमाणे नगरसेवक पद असेल, ताई प्लेट कशी? ज्यांच्या माध्यमातून कोलमाची वड्या आणि बोंबील 100 ला 4, सुरमई 300 ला जोडी, पापलेट पापलेट 500 ला 1, 500 ला 2, बांगडे 150 ला 2, चिंबोरी 200 ला. परिश्रमातून त्यांना मिळालेली साथ आणि त्यातूनच हा सगळा डोळा निर्माण झाला. खरं तर मंडळी, आज आगरीकोळी लोकांची परंपरा कुठेतरी लोप पावत चालली आहे का असं वाटत असताना अशा व्यक्तींनी ती परंपरा जोपासून ठेवली. ते म्हणजेच समाज आदरणीय या महोत्सवाचं आयोजन आपण पाहतो आहोत. खरं तर आपली संस्कृती काय आहे, आपल्या संस्कृतीची ओळख कशी व्हावी, ती ओळख करून देण्याचं काम खऱ्या अर्थानं बऱ्याच ठिकाणी कमी होत असताना इथे ते अजून जपून ठेवलंय. ही फार मोठी संस्कृती, ही फार मोठी वतीनं दरवर्षी आम्हाला यावर्षी देखील या महोत्सवाचं आयोजन आहे. तुमचा, आमचा, सगळ्यांचा, अर्थातच आगरी कोळी खाऊन झालं? महोत्सव 2024 साची खात आहे कसं? तिखट आहे आजच्या आहे का? आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आहे. साचीला तिखट लागले अगदी काही वेळातच आजच्या पाणी दिवशी घेणार रे तुला नीट बोल. रात्री आपल्या सगळ्यांकडे जाते आणि पहिलं पुष्प बाप्पाच्या चरणावरती अर्पण केलं जातं आणि मग कार्याचा आरंभ केला जातो. अगदी काही ठिकाणी या दोनही गोष्टी नसतात. अशा ठिकाणी पानात की अगदी कोळशीला पूजन असू द्या किंवा सत्यनारायणची महापूजा, पहिलं नाव माझ्या बाप्पांचं. खरं तर बुद्धीचा दाता, 6 शास्त्र, 18 पुराण, 14 विद्या, 64 कलांचा अधिदाता, बुद्धीचा सागर गणपती बाप्पा. म्हणूनच तर बाप्पांच्या चरणावरती नतमस्तक होऊन कार्याचा शुभारंभ केला जातो. आजही गणपती बाप्पा असं म्हणत कार्याचा आरंभ अर्थातच या नृत्य सोहळ्याचा आरंभ करूया गणपती बाप्पाच्या पहिल्या पुष्पानं, गणपती बाप्पाच्या कवरानं. खरं तर मंडळी, गीत जयाचे गाऊ, गुणगान जयाचे गाऊ, गीत जयाचे गाऊ, गुणगान जयाचे गाऊ, वाणी मधले शब्द न शब्द तुझ्याच चरणी वाहू, वाणी मधले शब्द न शब्द तुझ्याच चरणी वाहू. असा ओंकार, अशाच ओंकाराला अर्थातच गणपती बाप्पांना हे पहिलं पुष्प अर्थातच गणेश वंदना. इमली कशी?
60 रुपये शंभर ग्राम. आणि आवळा 80 रुपये शंभर ग्राम. हे काय आहे? हे सगळे माउथ फ्रेशनर. केवढं राहते? 20 रुपये. बॉटल दे. बाई बोंबल्या कशा? 400. 400. वाक्य? 400. किती आहेत? ही टोपली कशी? 200. बाई 300. हे सगळं बघून इतकं मनाला भावतं. आई, बोंबील केवढ्याला? प्रत्येक जण बोंबील केवढ्याला? तो प्रत्येक 400 जण रुपये. या आणि सगळ्याच्या हे प्रेमात वाले? पडलेला आहे. म्हणूनच किती गेली आहेत 17 त्याच्यात? वर्ष हा? आणि या किती आहेत? 17 किती? वर्षाचा प्रवास मापले नाही. साहेब असतील त्याचप्रमाणे बागडे कसे? संपूर्ण अखिल आगरी कोळी समाज प्रवर्तन ट्रस्ट असेल त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचा आंबाडा कसा? सहभाग असेल आणि या सगळ्यांमधून आपला 500 ला 2. म्हणजेच आणि तुमचा दांडे? आमचा सगळ्यांचा हा महोत्सव करतातच आणि हा आगरी जांभळा? कोळी महोत्सव 2024 म्हणजे 400 ला 2. आजच्या या कार्यक्रमाचा शुभारंभ आपण गणपती बाप्पांच्या या बोंबल्या कशा? वंदनानं कवनानं केला. 200. खरं तर गणपती बाप्पा म्हणजेच ज्यांचं नाव घेऊन कार्याचा आरंभ आपण करत असतो. या आईकडे मच्छी घ्यायला. तर या महाराष्ट्रामध्ये काम केलं असं कलामंच अर्थातच जयमान कलामंच उरणकरांचा मिलिंद म्हात्रे यांच्या निर्मितीतून साकारला गेलेला हा नृत्याचा आविष्कारमय सोहळा अगदी मंडळी असं म्हटलं जात नाही. गड झाला केवढ्याला? गवळण येते असं म्हणतात परंतु 700 रुपयाला. मंच आणि छोटी वाली? लावणी नसेल तर 500. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची लोक परंपरा वरती कशी? दाखवली ते नृत्य अर्थात 600. लावण्य आणि बोंबील? असं म्हटलं जातं. काय सदाबहार लावण्यवतीची बहारदार लावणी. जोरदार टाळ्या आपण देऊयात या लावण्यवतीसाठी. अगदी आमची छोटी येत्या मनाली लावणी घेऊन म्हणजे खरं तर लावणी म्हणजेच महाराष्ट्राची काय घेतला आई तुम्ही? लोकगीताची परंपरा बोंबील घेतले? म्हणजेच लावण्यवतीच्या तेज अदाकारीचा बाण. लावणी म्हणजेच रसिक मनाचा घेतला जाणारा ठाव. लावणी म्हणजेच महाराष्ट्राची आन बाण शान. लावणी म्हणजेच नृत्याची होणारी ओळख. खरं तर सोडे कसे? लावणी ही फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित राहिली नाही तर खऱ्या अर्थानं ही लावणी आगरी कोळ्यांची जी परंपरा आहे ती परंपरा स्टॅच्यूच्या माध्यमातून दाखवलं गेलं. त्यानंतर खाद्याची परंपरा असेल त्याचप्रमाणे लोककलेची परंपरा असेल अगदी आपली संस्कृतीची ओळख असेल या सगळ्या दाखवण्याचं काम या प्रांगणामध्ये अर्थातच महोत्सव. गर्दी वाढली ना आता. पहिला आलं तर काय नव्हतं आता बघ किती भरलं. आता आलेलो आहोत आम्ही पाळण्यांच्या सेक्शनमध्ये. बघा इकडे टॉय ट्रेन आहे. हे थोडी लवकर आले ना त्याच्यामुळे गर्दी थोडी कमी आहे. बघा
छत्रपती शिवाजी महाराज यावेळेस आहोत आहे हा नेरूळ आगरी कोळी महोत्सव 21 जानेवारीपर्यंत सुरू आहे। तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही सारसोला डेपोला उतरू शकता किंवा नेरूळ स्टेशन वेस्टला उतरून ऑटोने येऊ शकता किंवा वॉकिंग 10 मिनिटावर हे आहे। तर तुम्हाला माझा हे आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।